नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून नेरळ सम्राटनगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। 9 महिने ग्रामपंचायतीकडून पगार मिळाला नसल्यामुळे बँकेचे हप्ते थकले होते। त्यातच घरात दुसरा कोणी कमवता नसल्यानं आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने हे भयानक पाऊल उचलल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सम्राटनगर येथे राहणारा आणि नेरळ ग्रामपंचायतीचा कर्मचारी गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव यांनी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला लटकत आपलं जीवन संपवलंय। गणेशला आवाज दिला असता तो घराचा दरवाजा उघडत नसल्याने स्थानिकांनी खिडकीतून वाकून पाहिलं असता गणेश हा घराच्या पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। यावेळी येथील नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। गणेश हा गेली 10 वर्षांहून अधिक काळ नेरळ ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होता। मात्र गेली 9 महिने नेरळ ग्रामपंचायतीकडून सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिले गेले नसल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे बँकेकडून घेतलेल्या लोनचे हप्ते भरण्यासाठी त्याला नोटीस पाठवण्यात आल्याचं समजतं। पगाराशिवाय इतर कोणता आर्थिक स्रोत नसल्याने गणेशला 2 लहान मुलांचं शिक्षण, घरातील घरखर्च चालवणं कठीण जात होतं। तर क्षुल्लक कारणावरून आर्थिक विवंचनेतून पत्नीसोबत चिडचिड होत होती। त्यातूनच गणेश जाधवनं टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं। तर नेरळ ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असे 40हून अधिक सफाई कर्मचारी आहेत ज्यांना 9 महिने पगार मिळालेला नसल्याचं कर्मचारी वर्गाकडून बोललं जात आहे। त्यांच्याही घरी गणेशच्या घरच्या सारखीच परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे गणेशच्या आत्महत्येमागे कोणाला दोषी ठरवायचं असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।